नमस्कार, स्वागत आहे आपले कला कल्पना यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण माझ्याकडील काही पर्सचं कलेक्शन बघणार आहोत, ज्या पर्स पाहून तुम्हालाही कदाचित काही आयडिया सुचतील आणि अशा पर्स तुम्ही बनवून पाहाल। यापूर्वी आपल्या चॅनलवर माझं पर्सचं कलेक्शन असे मी 3 भाग दाखवलेले आहेत, त्यातही तुम्हाला पर्सचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील। संक्रांती निमित्त या कॉइन पर्सची मला ऑर्डर होती आणि या पर्स कस्टमरला देण्यापूर्वीच याचा एखादा व्हिडिओ बनवून घ्यावा म्हटलं, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। बघू शकता तुम्ही भरपूर सारे कॉइन पर्स शिवून ठेवलेले आहेत। हळदी कुंकवानिमित्त मला याची एक ऑर्डर आली होती, तरी मी साधारण 2 ते 3 डझन कॉइन पर्स असे एकाच आकारामध्ये शिवून ठेवलेले आहेत। हे मी 2 रंगांच्या खण कापडामध्ये केलेले आहेत। यासाठी फक्त एक मेन फॅब्रिकचा तुकडा आणि शॉपिंग बॅगचा वापर तुम्ही करू शकता। बनवायला अतिशय सोपा आहे। हळदी कुंकू वाण आयडिया म्हटलं तरी तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल। तर तुम्ही घर बसल्या अशा छोट्या मोठ्या पर्सची ऑर्डर घेऊ शकता मैत्रिणींनो। त्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करू शकतो। म्हणजे काय करायचे की आपण अशा 1-2 पर्स शिवून पाहायच्या आणि त्याचे फोटो आपण स्टेटसला ठेवायचे। ते स्टेटस पाहून नक्कीच तुम्हाला ऑर्डर मिळतील। किंवा तुम्ही आपल्या फोनमधून एखाद्या पर्सचा फोटो डाउनलोड करू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊन त्याचा स्टेटस ठेवू शकता आणि ते स्टेटस पाहूनही तुम्हाला नक्कीच ऑर्डर मिळतील आणि मग कस्टमरला तुम्ही ऑर्डरनुसार पर्स बनवून देऊ शकता। मी तर नेहमी स्वतःच पर्स शिवते आणि मी शिवलेल्या पर्सचेच फोटो स्टेटसला ठेवते आणि ते स्टेटस बघून मला नेहमी ऑर्डर मिळतात। मी जे तुम्हाला 2 पर्याय सांगितले आहेत त्यापैकी तुम्ही कोणताही पर्याय वापरून अशाच घर बसल्या ऑर्डर मिळवू शकता मैत्रिणींनो। असे कॉइन पर्सचे भरपूर प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते तुम्ही पाहू शकता। त्यात आपण काही कॉइन पर्सचे प्रकार बघणार आहोत। तर असं 2 कप्प्यांच्या चेनचे कॉइन पाऊच मी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर दाखवलेला आहे। हे पाऊच बनवायला अतिशय सोपं आहे। यासाठी मी फक्त मेन फॅब्रिक आणि अस्तरचा वापर केलेला आहे। या पाऊचला मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने चेन जोडलेली आहे। म्हणजे आपल्या वयस्कर महिलांना बघा असे पाऊच कपड्यांच्या आतमध्ये ठेवायची सवय असते, तेव्हा याच्यावर चेन त्यांना रुतू नये म्हणून मी इथे या पाऊचला थोडीशी वेगळ्या पद्धतीने चेन जोडलेली आहे, जेणेकरून त्यांना ही चेन रुतणार नाही किंवा टोचणार नाही। एका बाजूने इथे आपण सुट्टे पैसे ठेवू शकतो आणि या बाजूने आपण नोटाही ठेवू शकतो। या कॉइन पाऊचला इथे मी सिंपल पद्धतीने चेन शिवलेली आहे, परंतु इथे दोन्ही पाऊच मधला फरक पाहू शकता तुम्ही। वेगळ्या पद्धतीने चेन शिवलेली आहे। हे असं पाऊच शिवताना नेहमी 3 नंबरची चेन किंवा जेंट्स चेनचाच वापर करायचा, कारण या चेन आकाराने लहान असतात। आता इथे आणखी काही कॉइन पाऊचचे प्रकार आहेत। चेनच्या एकाच भागापासून ही कॉइन पर्स शिवलेली आहे। अशा कॉइन पर्स मी नेहमी शिवून ठेवत असते, कारण मग जर अशा पर्सची अचानक ऑर्डर आली तर अशा शिवलेल्या पर्स आपल्याला पटकन देता येतात समोरच्याला। इथे या कॉइन पर्सला मी थोडीशी वेगळ्या प्रकारे चेन जोडलेली आहे आणि या कॉइन पर्सचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। आता ही एक वेगळ्या प्रकारची कॉइन पर्स आहे, म्हणजे 2 कप्प्यांची आहे। इथं फ्रंट साइडला एक छोटासा कप्पा आहे आणि इथं मध्ये बऱ्यापैकी मोठा असा कप्पा आहे। पाहू शकतो तो अगदी फिनिशिंग मध्ये शिवला गेलेला आहे। याच प्रकारची मी मोठ्या साईजची पर्स आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे आणि त्याचाही व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता। हे कॉइन पर्स मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने शिवलेलं आहे, याचाही व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरच पाहायला मिळेल। गोल आकाराची कॉइन पर्स मी शिवलेली आहे, पाहू शकता तुम्ही अगदी फिनिशिंग मध्ये शिवलेली आहे। त्या बाजूला एक छोटासा हँडल दिलेला आहे। कॉइन पाऊच तुम्ही किचन म्हणून वापर करू शकता। हे पाऊच शिवण्यासाठी सुद्धा मी फक्त मेन फॅब्रिक आणि एका शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे। शिवायला अतिशय सोपं आहे। हे खण कॉइन पर्स, हळदी कुंकू वाण आयडिया किंवा कला कल्पना कॉइन पर्स असं सर्च केलं तरी तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल। आपल्या कला कल्पना चॅनलवरील प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल। आपल्या कला कल्पना चॅनलवर कॉइन पर्सचे भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो, आणि प्रत्येक प्रकार हा एकमेकांपेक्षा वेगळा आहे। तेव्हा तुम्ही हे सर्व व्हिडिओ आवर्जून पहा आणि त्यातला कोणता प्रकार तुम्हाला आवडला तेही मला कमेंटमध्ये सांगा। आता आपण थोड्याशा मोठ्या बॅगचे प्रकार पाहूयात। ही एक ट्रॅव्हल बॅग म्हणजेच प्रवासी बॅग आहे। ही बॅग शिवण्यासाठी मी पडद्याचं कापड आणि फक्त अस्तरचा वापर केलेला आहे आणि या बॅगसाठी बेल्ट मी रेडीमेडच वापरलेले आहेत। अगदी मीडियम साईजची ट्रॅव्हल बॅग आहे। 2 दिवसाच्या प्रवासासाठी याच्यामध्ये सहज कपडे मावू शकतात। या बॅगला मी इथे अखंड बेल्ट शिवलेले आहेत आणि या बाजूला इथे मी एक पॉकेट शिवलेला आहे आणि इथे हा एक चेनचा कप्पा केलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही कॅश ठेवू शकता। अशी मीडियम साईजची बॅग कशी शिवायची हे आपण येणाऱ्या काही पुढील व्हिडिओज मध्ये बघूयात। ही एक मोठ्या साईजची ट्रॅव्हल बॅग आहे आणि याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। या बॅगची मला ऑर्डर आली होती, त्याप्रमाणे ही बॅग मी शिवलेली आहे। इथं दोन्ही बाजूला असे 2 कप्पे केलेले आहेत चेनचे। भरपूर मोठ्या साईजचे कप्पे आहेत आणि मध्ये इथे असा हा मोठ्या साईजचा एक कप्पा आहे। मोठ्या साईजची बॅग बनलेली आहे आणि या बॅगलाही मी इथे खालपासून तशी अखंड बेल्ट केलेले आहे। अखंड बेल्ट असले की बॅग आपली छान मजबूत तयार होते। ही बॅग शिवायला अतिशय सोपी आहे आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी बारकाईने आणि सोप्या पद्धतीमध्ये ही बॅग कशी शिवायची हे सांगितलं आहे। तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। या अशा लहान मोठ्या साईजच्या पर्स बॅग्स तुम्ही स्वतःसाठी शिवा
किंवा मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेहमीच सांगत असते की अशा पर्स बॅग्स भरपूर प्रमाणात शिवून घरातूनच तुम्ही याची विक्री करू शकता आणि तुमचा छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता, जेणेकरून तुम्ही थोड्याफार पैशांची कमाई करू शकता आणि यापासून तुम्हाला स्वावलंबी व्हायला मदतच होईल। एक झोला बॅग आहे किंवा याला आपण किराणा सामानाची पिशवी म्हणू शकतो। ही पिशवी अगदी 2 ते 3 तुकड्यामध्ये शिवलेली आहे, म्हणजे या बाजूने आणि या बाजूने असे 2 मेन फॅब्रिकचे तुकडे घेतले आहेत आणि संपूर्ण अशी एल शेप मध्ये एक पट्टी याला जॉईन केलेली आहे आणि मध्यभागी इथं ही अशी चेन जोडलेली आहे। याच्यामध्ये सामान भरपूर बसतं। ही पिशवी खास माझ्यासाठी मी शिवलेली आहे। जेव्हा शॉपिंग महोत्सव वगैरे असतो किंवा एक्झिबिशन असतात त्यावेळेस माझे स्टॉल असतात, तर त्यावेळी मला ही पिशवी खूप उपयोगी येते। पिशवीला पाहू शकता तुम्ही, इथं खालपासून मी अशी अखंड बेल्ट जोडलेली आहे। अशी अखंड बेल्ट असल्यामुळे या पिशवीला छान अशी मजबूती येते आणि याच्यामध्ये स्पेसही भरपूर आहे, त्याच्यामुळे सामानही भरपूर बसतं। खूपच उपयोगी अशी ही पिशवी आहे। आपल्याकडे घरामध्ये आहेराचे शर्ट पीस पॅन्ट पीस पडूनच असतात, त्यापासूनच आपण अशी बॅग बनवू शकतो आणि अगदी सिंगल कापडापासून ही बॅग बनते। पुढील काही व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी पिशवी नक्कीच मी शिवून दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, त्या व्हिडिओंचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल। पर्सला चेन कशी जोडावी किंवा चेनमध्ये रनर कसे टाकावे, बॅगला बेस कसे बनवावेत, कापडाला क्विल्टिंग कसं करावं किंवा पर्सला मॅग्नेटिक बटन वेल्क्रो कसा जोडावा याची अगदी सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हेही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत। इथे पाहू शकता तुम्ही, या बऱ्याचशा मी शॉपिंग बॅग बनवलेल्या आहेत। भाजीसाठी म्हणा किंवा थोडंसं छोटं मोठं सामान आणण्यासाठी म्हणा, अशा पिशव्यांची गरज आपल्याला लागतच असते, तर या अशा पिशव्यांची नेहमीच मला ऑर्डर येते। तर या 5-6 पिशव्या अशा बनवून ठेवलेल्या आहेत। यासाठी मी हे कुर्तीचं कापड वापरलेलं आहे आणि अगदी सिंगल कापडाच्या तुकड्यापासून ही पिशवी बनवलेली आहे। खाली छानसा याला बेस केलेला आहे आणि ही पाहू शकता तुम्ही, हे पॅन्टच्या कापडापासून बनवली आहे। आपल्याकडे घरामध्ये आहेराचे शर्ट पीस किंवा पॅन्ट पीस पडूनच असतात, त्यापासूनही तुम्ही अशा लहान मोठ्या साईजचे पिशव्या बनवू शकता। साध्या पिशव्यांमध्ये शिकण्यासारखे भरपूर प्रकार असतात, तर येणाऱ्या पुढील काही व्हिडिओमध्ये तुम्हाला ते नक्कीच पाहायला मिळतील। अशा या साध्या पिशव्यांचे 3-4 व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते तुम्ही पाहू शकता। हे व्हिडिओ पाहण्यासाठी शॉपिंग बॅग, कला कल्पना साडी रियूज आयडिया किंवा कला कल्पना शॉपिंग बॅग, साधी पिशवी शिवणे असं जर यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला सहज व्हिडिओ मिळतील। तर आज मी तुम्हाला याच्या पिशव्या किंवा पर्स बॅग्स दाखवल्या, त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो। आणि तुम्हाला यामध्ये आणखी पर्सचे कोणते प्रकार शिकायला आवडतील तेही सांगा। आपल्या कला कल्पना चॅनलवरील व्हिडिओ पाहून तुम्ही जर काही पर्स बॅग शिवल्या असतील तर त्याचे फोटो तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीवर पाठवू शकता मैत्रिणींनो। माझ्या इंस्टाची आयडी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही लाईक केल्यामुळे यूट्यूब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेले आहे त्यावर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।